राज्यातील दलित आणि आदिवासी समाजाचा विकास व्हावा, त्यांचा सामाजिक शैक्षणिक उद्धार व्हावा या उद्देशाने राज्यामध्ये समाज कल्याण आणि आदिवासी विकास विभाग सुरू केला गेला आणि त्या माध्यमातून या समाजाचा विकास करण्याचं काम राज्यामध्ये बऱ्याच वर्षापासून सुरू आहे। पण गेल्या आठवड्यामध्ये याच दोन्ही खात्याकडे असलेला जो काही निधी होता तो राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेकरता वळवला आणि या समाजावरती अन्याय केलेला आहे। जर या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना राबवायची असेल आणि त्यासाठी निधी कमी पडत असेल तर अन्य खात्याकडे निधी वळवावा शासनानं, पण समाज कल्याण आणि आदिवासीसारख्या महत्त्वपूर्ण असलेल्या आणि समाजाला न्याय देणाऱ्या खात्यांचा जर निधी शासन वळवत असेल तर त्याचे आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि शासनाला आम्ही विनंती करतोय की तुम्हाला योजना चालू करता येत नसेल किंवा राबवता येत नसेल तर तुम्ही ती पूर्णपणे बंद करावी अथवा समाज कल्याण खात्याने आदिवासी खाते तरी या ठिकाणी बंद करावं आणि आम्हाला त्यांनी सांगावं की आम्ही तुमची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही अशा पद्धतीचं त्यांनी सांगावं। तर त्याची असेल तर समाज म्हणून आमचं आम्ही या ठिकाणी बघू आणि जर त्यांना लाडकी बहीण योजना जर राबवायची असेल तर त्यांनी या राज्यामध्ये असलेली मोठमोठी उद्योगधंदे असतील किंवा तुमचं विधानभवन असेल किंवा मंत्रालय असेल तर त्याच्यावरती त्यांनी कर्ज काढावं आणि ही योजना राबवावी। आमचं त्याबद्दल अजिबात काही म्हणणं नाही, पण आमच्या समाजाला न्याय देणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्याबाबत शासनानं गांभीर्याने विचार करावा आणि त्यांचा असलेला निधी तत्काळ ज्या त्या खात्याला देऊन आमच्या समाजामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हीच आमची या ठिकाणी भूमिका आहे। भागाचा जो निधी अन्यत्र वळवायचा जो प्रयत्न केला, मुळातच समाज हा सर्वसामान्य रंजले गांजलेलाचा समाज सुधारण्यासाठी विद्यार्थी आणि सर्वसामान्य योजना राबवण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनाने ही योजना हे खातं आणलं। या खात्याला त्या पद्धतीनं निधी प्रत्येक वेळा वापरला जात होता। राज्यात सरकारामध्ये काम करणारे मंत्री म्हणतात की हे खातं बंद झालं पाहिजे कारण त्या खात्याला कोणत्या विषयी निधी नाही। आम्हाला लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये त्यांना तुम्ही निधी देता त्याबद्दलचा मत दुमत नाही, मात्र सामाजिक न्याय विभागाचा जो निधी अन्यत्र तुम्ही वर्ग करून आम्हाला वंचित ठेवता त्यासाठी म्हणून आमचा या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व वंचित घटकांच्या वतीनं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या दलित रंजना पिंजलेल्या गटाकडून आणि समाजाचा आमचा पूर्ण त्यांचा सर्वांनी मिळून विचार करावा। पण आज आदिवासी वंचित घटकांना जो मिळणारा अधिकार आहे किंवा त्यांच्यातला जो वाटा आहे तो त्यांनी हिसकावून घेतल्यासारखा घेतलेला आहे, तेव्हा मला मंत्रिमंडळाला असं सांगायचं आहे तुमचा जो काय मानधन मिळतंय ते तुम्ही तिकडे वर्ग करा पाहिजे तर, किंवा सरकारला घाण टाका आणि तुम्ही हा जो काय भत्ता असेल तुमचा किंवा जे काही मानधन असेल ते तुम्ही इकडं द्या, बघूया तुम्हाला किती चटके बसतात ते त्याच्यातून। आदिवासी लोकांच्यासाठी जो निधी दिलेला आहे, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी निधी दिलेला आहे, तो विद्यार्थी वंचित न राहता त्याला ते मिळालं पाहिजे यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत। उद्याच्या काळामध्ये आम्हाला जरी लढाई करायची असेल तर लढाईसुद्धा करायला आम्ही तयार आहे, उपोषण करू किंवा मोर्चे काढू। पण आज सरकारला आम्हाला निवेदनातून एवढंच सांगायचं आहे की हे आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे घटक इथं आलेलो आहोत, पुढील काळामध्ये मोठ्या संख्येने इथं येणार आहोत, याचा विचार ताबडतोब झाला पाहिजे आणि तो जो काही तुम्ही तिकडं दिलेला आहे भत्ता तो या निधीत वर्ग करावा अशी आम्हाला शासनाकडे मागणी आहे। आपलं नाव मॅडम? उज्ज्वला दळवी।